याच्या अगोदरच्या सिरीजमध्ये 1 to 50 क्वेश्चन्स होते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आता हे तुम्हाला 50 नंबरचा क्वेश्चन कमेंट करायला सांगितला होता. पण 50 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? काय क्वेश्चन होता? विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. ठीक आहे. तर नाईट ब्लाइंडनेस कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो? तर काय असणार आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर? नाईट ब्लाइंडनेस जे आहे सगळ्याला माहिती आहे आपल्या. जसं की आपण विटॅमिन ए आहे, ए म्हणजे ए वरून म्हणतो तसं त्याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आय. म्हणून विटॅमिन ए जे की आयच्या रिलेटिव्ह जे डिसीज येतात जसं की नाईट ब्लाइंडनेस असेल तर ते सगळे विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होतात. नेक्स्ट क्वेश्चन ट्रिक्सवरून लक्षात ठेवा. अंधारात म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस. ओके. विच ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर कोणत्या ग्रुपमध्ये आहे सांगा? कोणत्या ब्लड ग्रुपमध्ये? ए बी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह. तुम्हाला वहीन पेन घेऊन बसायचं आहे. क्वेश्चन बघितला की तुम्ही लगेच वहीवर त्या राईट करायचं की कोणता आपण आन्सर सगळे आन्सर लिहा आधी. त्याच्यानंतर तुम्ही चेक करा की तुमचे किती आले आणि किती नाही आणि मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. 50 ते 100 क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. आपण रोज 50-50 क्वेश्चन्स घेणार आहेत जे की मोस्ट इम्पॉर्टंट असतील तुम्हाला. जे की आता DMER 2025चा जो पेपर आहे 25 तारखेला आहे सगळ्यांचा. त्या एक्झामला मला याच्यातलेच क्वेश्चन्स येतील. पहा, फक्त मन लावून पहा, नंतर तुम्हाला पाहायची गरजसुद्धा लागणार नाही. असं मी ट्रिक्स सांगत आहे आणि याच्यावर लिहून सुद्धा ट्रिक्स आहेत. ठीक आहे. कोणता विच ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल डोनर. तर काय असणार आहे करेक्ट? ऑप्शन ए बी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ऑप्शन डी ए बी निगेटिव्ह. युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय? जो की कोणत्याही ब्लड ग्रुपला ब्लड ग्रुप देऊ शकतो. कोणता आहे मग असा ब्लड ग्रुप? असा ब्लड ग्रुप कोणता आहे तर ओ निगेटिव्ह आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ट्रिक्स 1 फॉर ऑल. त्यानंतर विच अँटीकोयागुलंट इज यूज्ड इन ESR. तर आता पहा कोणता अँटीकोयागुलंट यूज केलं जातं ESR टेस्टसाठी. सगळ्यांनाच माहिती आहे आता सोडियम फ्लोराईड जे आहे पहा, सोडियम फ्लोराईड कशासाठी यूज केलं जातं? सोडियम फ्लोराईड शुगरसाठी. त्यानंतर हिपॅरिन आणि EDTA तर सगळ्यांनाच माहिती आहे. CBCच्या टेस्टसाठी काय केलं जातं? EDTA यूज केलं जातं. राहिलंय काय? सोडियम सायट्रेट आणि हिपॅरिन. कशाच काय क्वेश्चन विचारला? ESR विचारला. ESR इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. तर त्याच्यासाठी सोडियम सायट्रेट अँटीकोयागुलंट यूज केलं जातं. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सोडियम सायट्रेट हे यूज केलं जातं. नंतर हिपॅरिन मी क्वेश्चन आल्यानंतर सांगून देईल. ठीक आहे. विच सेल इन्क्रीज इन ॲलर्जिक कंडिशन. आता ॲलर्जिक कंडिशन्समध्ये कोणत्या सेल्स इन्क्रीज होतात? तर पहा ॲलर्जी म्हटलं तुम्ही, ज्यावेळेस ॲलर्जी म्हणतो असं ॲलर्जी मनामध्ये म्हणतो त्यावेळेस ई असं येते ना मनामध्ये ॲलर्जी. तसं त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा. ॲलर्जी कंडिशन्स म्हणलं तर इओसिनोफिल. कोणती सेल इन्क्रीज होते ॲलर्जिक कंडिशन्समध्ये? ॲलर्जी म्हटलं की ए वरून ई लक्षात ठेवा. तर इओसिनोफिलच्या जे सेल्स आहेत त्या काय होतात? इन्क्रीज होतात इन ॲलर्जिक कंडिशन. काय असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी इओसिनोफिल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मलेरिया पॅरासाइट इज ट्रान्समिटेड बाय विच मॉस्किटोज. तर मलेरिया पॅरासाइट्स कोणत्या मॉस्किटोमुळे ट्रान्सफर होतो? ऑप्शन ए क्युलेक्स, ऑप्शन बी एडीज, ऑप्शन सी एनोफिलस फिमेल आणि ऑप्शन डी मॅन्सोनिया. काय असणार आहे करेक्ट आन्सर? याच्यासाठी ट्रिक सांगितली होती. मलेरिया म्हणलं की बस MA येत आहे ना त्याच्यावरून लक्षात ठेवा म्हणलं होतं की एनोफिलस
ॲनोफिलस फिमेल. एडिस काऊन नाही येणार? हां, मलेरिया म्हटलं MA, एडिस ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ईचा उच्चार होतो, एडिज. ठीक आहे, त्यामुळे मलेरिया पॅरासाइट ट्रान्समिटेड विच मॉस्किटो? ॲनोफिलस फिमेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच टेस्ट इज यूज्ड फॉर टायफॉइड फेवर डायग्नोसिस? कोणती टेस्ट यूज केली जाते टायफॉइड फेवर डायग्नोसिस? टायफॉइड फेवरसाठी कोणती टेस्ट यूज केली जाते? ऑप्शन ए काना टेस्ट, विडाल टेस्ट, VDRL टेस्ट आणि मॉन्टेक्स टेस्ट. काय असणार आहे करेक्ट आन्सर? सगळ्यांनाच माहिती आहे टायफॉइडसाठी विडाल टेस्ट यूज केली जाते. ठीक आहे, मग VDRL टेस्ट कशासाठी यूज केली जाते? फॉर द सिफिलिस. मॉन्टेक्स टेस्ट कशासाठी केली जाते? TB साठी. ठीक आहे, विडाल टेस्ट टायफॉइड. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 56 नंबरचा, सिकल सेल ॲनिमिया इज ड्यू टू डिफेक्ट इन विच? सिकल सेल ॲनिमिया कोणत्या बदलामुळे होतो? सिकल सेल ॲनिमिया इज ड्यू टू डिफेक्ट इन विच? तर पहा, RBCच्या काउंटमुळे होतो, हेमोग्लोबिनच्या स्ट्रक्चरमुळे होतो, WBCच्या काउंटमुळे होतो का प्लेटलेट्सच्या काउंटमुळे होतो? तर तुम्हाला माहिती आहे सिकल सेल ॲनिमियामध्ये कसं स्ट्रक्चर जे आहे ते कसं होतं? चेंज होतं. ठीक आहे, त्यामुळं सिकल सेल ॲनिमिया इज ड्यू टू द डिफेक्ट इन विच? काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, हेमोग्लोबिन स्ट्रक्चर. जे स्ट्रक्चर आहे ते चेंज होते, मग ते कोणाचं स्ट्रक्चर असते? हेमोग्लोबिनचं असते. त्यामुळं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हेमोग्लोबिन स्ट्रक्चर. विच स्टेन इज यूज्ड इन झडेन मेथड? झील नेल्सन मेथडमध्ये कोणता स्टेन यूज केला जातो? तर विच स्टेन इज यूज्ड इन झडेन्स मेथड? ऑप्शन ए कार्बोल फ्युजन, कार्बल फिशन, मिथेलिन ब्ल्यू, मॅलेजिट ग्रीन आणि सॅफ्रॅनिन. कोणता यूज केला जातो? झडेन स्टेन. झडेनसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? कार्बन फिशियन, मिथेलिन ब्ल्यू, मॅलेजिन ग्रीन आणि सॅफ्रॅनिन. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर असणार आहे कार्बोल फ्युजन. ठीक आहे, झडेन मेथडमध्ये कोणता स्टेन यूज केला जातो? कार्बन फिशियन. तर पहा, हा जो झील निल्सन मेथड जी आहे, झील निल्सन मेथड, तर याच्यामध्ये हा जो नील आहे याच्याकडे आहे मोठी कार. नीलकडे काय आहे? कार आहे, म्हणजेच काय? कार्बोल फिशियन. त्याच्यावरून लक्षात ठेवा झडेन मेथडमध्ये कोणता स्टेन यूज केला जातो? झडेन निल्सन कार्बोल फ्युजन. नंतर बेन्स जोन्स प्रोटीन इज सीन इन? बेन्स जोन प्रोटीन कोणत्या डिसीजमध्ये असतात? बेन्स जोन्स प्रोटीन. ऑप्शन ए मल्टिपल मायोलोमा, ऑप्शन बी डायबिटीज, टायफॉइड आणि ऑप्शन डी TB. काय असणार आहे करेक्ट? बेन्स जोन्स प्रोटीन इज सीन इन ऑप्शन ए मल्टिपल मायोलोमा, डायबिटीज, टायफॉइड आणि TB. तर लक्ष द्या, हे जे बेन्स जोन प्रोटीन आहे, एक मिनिट, बेन्स जोन प्रोटीन, बेन्स जो प्रोटीन कोणत्या डिसीजमध्ये दिसतो? तर पहा, सध्या बीजेपीचे काय आहेत? सध्या खूप सारं बीजेपीचेच आहे असं समजा. तर मल्टिपल, असं मल्टिपल मायोलोमा असं समजा की सगळे कुणी उठाले बीजेपीला मत द्यायले, असं तुम्ही ट्रिक्सनी लक्षात ठेवा बरं. ट्रिक्स सांगत आहे तसं बीजेपी म्हणलं कोणी पण, म्हणजेच मल्टिपल, खूप जास्त लोक, असं मल्टिपल मायोलोमा. या ट्रिक्सवरून फक्त लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला बीजेपीचा काही संबंध नाही आहे आणि बीजेपी म्हणजे आपल्यासाठी बेन्स जोन्स प्रोटीन आहे. तर लक्षात राहील, बेन्स जोन प्रोटीन कोणत्या डिसीजमध्ये दिसतो?
BJP बेन्स जोन्स प्रोटीन म्हणजेच काय BJP तर मल्टिपल मायोलोमा. मल्टिपल मायोलोमा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल रिसिपियंट. तर युनिव्हर्सल रिसिपियंट कोणता आहे ब्लड ग्रुप. ऑप्शन ए ओ निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह आणि ऑप्शन डी बी निगेटिव्ह. तर सगळ्यांचं ब्लड घेणारा कोणता ब्लड ग्रुप आहे, युनिव्हर्सल रिसिपियंट म्हटलं आहे. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर. तर करेक्ट आन्सर असणार आहे या प्रश्नाचं AB पॉझिटिव्ह. ठीक आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. AB म्हणजे ऑल ब्लड. तुम्हाला आठवत नसेल एक्झाममध्ये तर तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता. AB पॉझिटिव्ह म्हणजेच काय, ऑल ब्लड म्हणजे सगळ्यांचं ब्लड घेणारा कोणता, AB पॉझिटिव्ह. विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस रिकेट्स. आता रिकेट्स कोणत्या कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतो, कोणत्या विटॅमिनमुळे होतो सांगा रिकेट्स. ऑप्शन ए विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन सी आणि विटॅमिन के. तर कोणत्या विटॅमिन्समुळे होतो रिकेट्स, तर सगळ्यांनाच माहिती आहे विटॅमिन डी मुळे रिकेट्स या होतो. कोणामध्ये, इन चाइल्डमध्ये. आणि ॲडल्टमध्ये जर विचारलं तर ॲडल्टमध्ये जे आहे ते ऑस्टिओमोलासिस होते. ठीक आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन बी विटॅमिन डी. नंतर विच इज द मेन स्टोरेज फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट इन ह्यूमन बॉडी. मेन स्टोरेज फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट इन ह्यूमन बॉडी. तर पहा, कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये कुठे स्टोअर होते असं विचारलेलं आहे. विच इज द मेन स्टोरेज फॉर्म कोणाचा, कार्बोहायड्रेटचा ह्यूमन बॉडीमध्ये. तर कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये कुठे स्टोअर होतो, ग्लुकोज, ग्लायकोजन, स्टार्च आणि सेल्युलोज. काय असणार आहे करेक्ट आन्सर. कार्बोहायड्रेट म्हणजेच काय आहे, कार्बोहायड्रेटलाच काय म्हटलं जातं, ग्लुकोज. ते ग्लुकोजच आहे. आणि या ग्लुकोजवरून तुम्ही लक्षात ठेवा ग्लायकोजन. मग ग्लुकोजच नाही तर डायरेक्ट आन्सर ग्लुकोज द्याल. आन्सर ग्लुकोज नाही, आन्सर ग्लायकोजन आहे. बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट कशा रूपात साठवलं जाते असं विचारलं. मेन स्टोरेज फॉर्म कोणता फॉर्म, स्टोरेज फॉर्म विचारलेला आहे तर ग्लायकोजन असणार आहे करेक्ट आन्सर. नॉर्मल रेंज ऑफ फास्टिंग ब्लड शुगर किती असते, नॉर्मल रेंज फास्टिंग ब्लड शुगरची. ऑप्शन ए 50 ते 80 mg/dl, 180 ते 200, 70 ते 110 आणि 120 ते 160. करेक्ट आन्सर काय असणार आहे, कोणतं विचारलं आपल्याला, फास्टिंग. त्यामुळे 70 to 110 mg/dL. नंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PCR. PCRचं फुल फॉर्म काय आहे हे सगळ्यांना क्वेश्चन माहिती असेल. पॉलीकार्ब रिॲक्शन. ऑप्शन बी प्रोटीन चेन रिॲक्शन, ऑप्शन सी पॉलिमरेज चेन रिॲक्शन आणि ऑप्शन डी पॉलिसॅकराइड रिॲक्शन. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर, PCR पॉलिमर चेन रिॲक्शन PCR. सी इज द करेक्ट आन्सर. विच बॅक्टेरिया कॉजेस टिटॅनस. आता टिटॅनस कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो विचारलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, बेसिलस अँथ्रासिस, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आणि कॉर्नी बॅक्टेरियम. तर टिटॅनस कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन सी. इथेच नावातच लिहिलं टिटॅनसचं, टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. विच इज द नॉर्मल pH ऑफ युरिन. तर युरिनचा नॉर्मल pH कसा असतो, युरिन कसं असतं मी कालच सांगितलं होतं. अच्छा, हे डबल क्वेश्चन आहेत का याच्यात, नाही आहेत आपले डबल क्वेश्चन. 2-4 क्वेश्चन्स थोडेसे रिपीट झाले तर रिव्हिजन म्हणून समजून घ्याल तुम्ही, रिव्हिजन आहे असं समजा त्याला. त्यानंतर नॉर्मल pH किती आहे युरिनचा, तर सांगितलं होतं मी ॲसिडिक टू
अल्कलाइन म्हणजेच किती असणार आहे 4.5 to 8. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. त्यानंतर विच इज नॉर्मल व्हॅल्यू ऑफ सिरम क्रिएटिनाइन. तर सिरम क्रिएटिनाइनची काय आहे नॉर्मल व्हॅल्यू. ऑप्शन ए 0.6 to 1.2 mg/dl, 2 to 3, 4 to 5 आणि 10 to 15. क्रिएटिनाइनची विचारली आपल्याला. युरिया झाल्यानंतर काय असतो क्रिएटिनाइन असतो. ठीक आहे, तर त्याची किती आहे नॉर्मल व्हॅल्यू. क्रिएटिनाइन सी आहे, त्या सीला काय केलं आपण 6 केलं. ठीक आहे, क्रिएटिनाइनचं सी आहे त्याला 6 केलं म्हणजे झालं 0.6 to 6 ची दुप्पट 12 1.2. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. काय कसं लक्षात ठेवलं नॉर्मल व्हॅल्यू ऑफ क्रिएटिनाइन C6 लक्षात ठेवलं, त्यामुळे 0.6 to 1.2 mg/dl इज करेक्ट आन्सर. विच बॅक्टेरिया कॉजेस सिफिल. आता सिफिल कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो मी वरच सांगितलं, सॉरी VDRL टेस्ट सांगितली ना सिफिलिससाठी. इथे विचारला विच बॅक्टेरिया कॉजेस सिफिलिस, तर कोणत्या बॅक्टेरिया कॉज करतो. ऑप्शन ए नेझरिया गोनेरिया, ट्रिपोनिमा पॅलिडियम, हेमोफिलस आणि ई कोलाय. तर पहा सिफिलिस जे आहे ते ट्रिपोनिमा पॅलिडियम, ट्रिपोनिमा पॅलिडियम जो आहे ट्रिपोनिमा पॅलिडम बॅक्टेरियामुळे होतो. त्यानंतर विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉज स्कर्वी. आता याच्यामध्ये जे आहे ते नावामध्येच लिहिले पास स्कर्वी सी लिहिले ना असं म्हणतोय, त्यामुळे विटॅमिन सी इज द करेक्ट आन्सर. विच पॅरासाइट कॉजेस फिलॅरियासिस. फिलॅरियासिस कोणत्या पॅरासाइट्समुळे होतो. प्लाझ्मोडियम, एवचेरिया बॅनोक्राफ्टी, लेशमानिया, ट्रिपॅनोसोमा. काय असणार आहे फिलॅरियासिससाठी. फिलॅरियासिस कॉज करते विच पॅरासाइट्स. काय असणार आहे आन्सर. तर करेक्ट आन्सर आहे याचं एवचेरिया बॅनोक्राफ्टी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच ब्लड सेल हेल्प्स इन क्लॉटिंग. आता क्लॉटिंगसाठी कोणती ब्लड सेल हेल्प करते. ऑप्शन ए न्यूट्रोफिल, प्लेटलेट्स, मोनोसाइट आणि बेसोफिल्स. तर ब्लड क्लॉट होण्यासाठी कोणती सेल हेल्प करते. जसं की तुम्हाला माहिती आहे प्लेटलेट्स जे आहेत प्लेटलेट्स ते हेल्प करते फॉर द क्लॉटिंग. विच बॅक्टेरिया कॉजेस प्लेग. आता प्लेग डिसीज जो आहे तो कोणता बॅक्टेरिया कॉज करतो. ऑप्शन ए बेसिलस एन्थ्रॅक्सिस, एर्सेनिया पेस्टी, साल्मोनेला टायफी आणि विब्रियो कॉलेरा. काय असणार आहे करेक्ट आन्सर. प्लेग जो आहे तो कोणत्या जीवाणूमुळे होतो, कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो. प्लेग कशामुळे होतो. प्लेग रॅट्समुळे होतो. ओके, काय असणार आहे करेक्ट आन्सर. काय असणार आहे करेक्ट आन्सर. तर जो प्लेग आहे तो कोणामुळे होतो. एर्सिनिया पेस्टी. ऑप्शन ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर एर्सिनिया पेस्टी. तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी प्लेग विचारले तर या पी वरूनच हे पेस्टी नाव लक्षात ठेवा. प्लेग पेस्टी. विच इज द कॉझिटिव्ह एजंट ऑफ डिफ्थेरिया. ठीक आहे, मग डिफ्थेरिया कशामुळे होतो. कोणता पॉझिटिव्ह एजंट. विच इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ डिफ्थेरिया. तर काय आहे ऑप्शन ए क्लॅबिसिलिया, इकोलाय, कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया, हेमोफिलस इन्फ्लुएंझा. तर डिफ्थेरिया कोणामुळे होतो. इकोलायमुळे होतो. कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. याच्यात नावातच आहे कॉर्निबॅक्टेरियम डिफ्थेरिया कॉज. नेक्स्ट क्वेश्चन.
विच बॅक्टेरिया कॉजेस वूपिंग कफ, तर कोणता बॅक्टेरिया कॉज करते वूपिंग कफ, कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो वूपिंग कफ? ऑप्शन ए बॉर्टेला पर्ट्युसिस, क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजेस, नेझारिया गोनेरिया आणि शिजेला. तर विच बॅक्टेरिया कॉजेस वूपिंग कफ, करेक्ट आन्सर काय असणार आहे? बोर्टेला पर्ट्युसिस. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. उफ बोर्टेला वूपिंग कफ. वूपिंग कफ ज्यावेळेस जास्त कफ येतो त्यावेळेस आपण कसं खोकलतो, भ भ असं करत खोकलतो ना, तसं लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा बोर्टेला पर्ट्युसिस. नंतर विच बॅक्टेरिया कॉजेस अँथ्रॅक्स, तर अँथ्रॅक्स कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? बेसिलस अँथ्रॅक्स त्याच्या नावामध्येच आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच टेस्ट इज यूज्ड फॉर सिफिलिस स्क्रीनिंग, आता सिफिलिस स्क्रीनिंगसाठी कोणती टेस्ट यूज केली जाते? ऑप्शन ए विडाल, बी मॉन्टॅक्स, सी VDRL आणि डी एलायझा. मी सांगितलं होतं या प्रश्नाचं आन्सर. जे सिफिल्स आहे या सिफिल स्क्रीनिंग जी आहे ती कोणती टेस्ट आहे? VDRL टेस्ट. विच बॅक्टेरिया कॉजेस लेप्रोसी, मग लेप्रोसी कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस, मायकोबॅक्टेरियम लेप्री, त्यानंतर क्लोस्ट्रिडियम टिटॅनी आणि ट्रिपोनिमा पॅलिडियम. तर सगळ्यांना माहिती आहे नावावरूनच याचं उत्तर मायकोबॅक्टेरियम लेप्री. त्यानंतर विच स्टेन इज यूज्ड फॉर मलेरियल पॅरासाइट, तर आता मलेरिया पॅरासाइटसाठी कोणता स्टेन यूज करावा लागतो? रिपीट क्वेश्चन आला तर सांगा, तुम्हाला असं आन्सर पटकन आलं पाहिजे. आता याचं मी सांगितलेलं, याची ट्रिक्स पण सांगितलेली आहे. आता मी ट्रिक्स नाही सांगणार या क्वेश्चनमध्ये. फर्स्ट लेक्चर पहा, फर्स्ट लेक्चरमध्ये मलेरिया पॅरासाइटसाठी कोणता स्टेन यूज केला जातो त्याची खूप मस्त ट्रिक सांगितलेली आहे मी. तो लेक्चर पहा 1 नंबरचा, आणि ते झाल्यावर हे पहा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. त्या ट्रिक्स मी याच्यात नाही सांगणार, याच्यात नवीन ट्रिक्स सांगणार ज्या की थर्ड पार्ट जो येईल याच्यातले 2-3 क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये पण मी त्या मग रिपीटेड नाही सांगणार. ठीक आहे, नवीनच जे येतील क्वेश्चन्स त्याच्यावर ट्रिक्स सांगेल, कारण तुम्ही पण अभ्यास करायला पाहिजे ना. विच स्टेन यूज फॉर मलेरियल पॅरासाइट, तर मलेरियल पॅरासाइटसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? तर याची ट्रिक सांगितलेली आता मी नाही सांगत. पहा, करेक्ट आन्सर आहे जिम्सा स्टेन. विच बॅक्टेरिया कॉजेस कोलेरा, कोणता बॅक्टेरिया कॉज करतो? तर विब्रिओ कोलेरा. ऑप्शन ए सॅल्मोनेला, बी शिजेला, विब्रिओ कोलेरा आणि ई कोलाय. करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी विब्रिओ कोलेरा. त्यानंतर विच इज द नॉर्मल प्लेटलेट काउंट, तर नॉर्मल प्लेटलेटची संख्या किती असते? 50,000 ते 1,00,000, 1 ते 2 लाख, 1.5 to 4.5 लाख, 5 to 6 लाख. किती असते प्लेटलेट्सची संख्या? तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 1.5 to 4.5 लाख असते. विच बॅक्टेरिया कॉजेस टायफॉइड फेवर, तर पहा कोणता बॅक्टेरिया कॉज करतो टायफॉइड फेवरला? ऑप्शन ए शिजेला, ऑप्शन बी ई कोलाय, ऑप्शन सी सॅल्मोनेला टायफी आणि ऑप्शन डी क्लेप्सिलिया. काय असणार आहे करेक्ट आन्सर? टायफॉइड फेवर. नावामधूनच लक्षात येईल आपल्याला टायफॉइड फेवर म्हणजेच काय? टायफी म्हणजेच सॅल्मोनेला टायफी. विच बॅक्टेरिया कॉजेस ट्युबरक्लोसिस, कोणत्या बॅक्टेरियामुळे ट्युबरक्लोसिस होतो? ऑप्शन ए स्टॅफायलोकोकस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस, स्ट्रेप्टोकोकस आणि हेमोफिलस. तर ट्युबरक्लोसिस जे आहे ते कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? करेक्ट आन्सर काय आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. नेक्स्ट क्वेश्चन, विच बॅक्टेरिया कॉजेस गोनेरिया, तर गोनेरिया जो आहे तो कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? विच बॅक्टेरिया कॉजेस गोनेरिया? ऑप्शन ए नेझारिया गोनेरिया,
ट्रिपोनिमा स्पॅलिडियम, कालमायडिया अँड क्लेब्सिला. काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर ऑप्शनवरूनच लक्षात येईल, गोनेरिया आहे तर नेझरिया गोनेरिया. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. विच स्टेन इज यूज्ड फॉर फंगल एलिमेंट. आता फंगल एलिमेंटसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? ऑप्शन ए लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू, ग्राम स्टेन, PS स्टेन अँड राईट स्टेन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर कोणता स्टेन यूज केला जातो फंगल एलिमेंट्सला? तर पहा करेक्ट आन्सर काय असणार आहे, फंगल. लक्षात ठेवा ब्ल्यू फंगलवरून. तर मग ब्ल्यू म्हणल्यानंतर लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. डबल क्वेश्चन्स रीड करत आहे. विच स्टेन इज यूज्ड फॉर फंगल एलिमेंट्स असतील तर त्याच्यासाठी फंगल एलिमेंटसाठी कोणता स्टेन यूज केला जातो? करेक्ट आन्सर काय आहे? लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. किंवा लक्षात ठेवायला पाहिजे असेल फंगल विचारलं आहे, हे झालं F. याला थोडंच असं करा, झालं काय उलटं करा. मग याला हे असं आहे ना, याला असं करा. लाईन अशीच राहू द्या. वर आहे त्याला खाली करा. हे जे आहे F वर आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, फक्त असं खाली करायचं आहे. तो बी सारखा दिसतो म्हणून फंगल ब्ल्यू, लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. नंतर विच बॅक्टेरिया कॉजेस मेनिंगोकोकस. विच बॅक्टेरिया इज कॉल्ड मेनिंगोकोकस. तर आता कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो मेनिंगोकोकस? ऑप्शन ए नेझरिया मेनिंजायटिस, हेमोफिलस इन्फ्लुएंझा, क्लेब्सिलिया निमोनिया, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर कोणता बॅक्टेरिया कॉल करतो, विच बॅक्टेरिया इज कॉल्ड मेनिंगोकोकस. तर करेक्ट आन्सर इज नेझरिया मेनिंजायटिस. त्यालाच काय म्हटलं जातं, मेनिंगोकोकस त्या बॅक्टेरियाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच बॅक्टेरिया कॉजेस गॅस गँग्रीन. तर कोणता बॅक्टेरिया कॉज करतो गॅस गँग्रीन? ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, ऑप्शन बी क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेस, ऑप्शन सी क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम आणि ऑप्शन डी बेसिलस सबटिल्स. काय असणार आहे करेक्ट आन्सर? कोणता बॅक्टेरिया कॉज करतो गॅस गँग्रीन? तर गॅस जो आहे तो कुठे परफ्रिंजेसमध्ये असतो, त्यामुळे करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेस. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉजेस बोट्युलिझम. तर कोणता बॅक्टेरिया कॉज करतो बोट्युलिझम? ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, बेसिलस अँथ्रासिस आणि सॅल्मोनिला. करेक्ट आन्सर काय असणार आहे? क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम. त्यानंतर विच इज द कॉझिटिव्ह एजंट ऑफ अम्युबियासिस. तर अम्युबियासिसचं कॉझिटिव्ह एजंट कोण आहे? ऑप्शन ए एंटामोइबा हिस्टोलायटिका, ऑप्शन बी गिराडिया लॅम्ब्लिया, त्यानंतर बॅलेंटिडियम कोलाय, ट्रिपॅनोसोमा. काय असणार आहे करेक्ट आन्सर? याच्यावर आता नवीन क्वेश्चन आहे तर ट्रिक्स पण चांगलीच लक्षात ठेवू आपण. प्रश्न काय विचारलाय? पॉझिटिव्ह एजंट विचारलाय. कोणाचा? अम्युबियासिसचा विचारलाय. तर करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन ए एंटामोइबा हिस्टोलायटिका. तर याच्यामध्ये पहा नावामध्ये काय विचारलंय? अम्युबियोसिस. अम्युबियोसिस म्हणजेच काय आहे? अमिबा आहे, AMOEBA. अम्युबियोसिसमध्येच अमिबा आहे आणि इथे पहा अमिबा. तर एंटामोइबा हिस्टोलायटिका याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. विच पॉझिटिव्ह एजंट ऑफ अम्युबियोसिस. करेक्ट आन्सर काय असणार आहे? एंटामोइबा हिस्टोलायटिका. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. विच पॅरासाइट कॉज स्लीपिंग सिकनेस. आता स्लीपिंग सिकनेस कोणत्या पॅरासाइट्समुळे होतो? ऑप्शन ए प्लाझ्मोडियम, ट्रिपॅनोसोमा, गिराडिया आणि लेशमानिया. काय असणार आहे करेक्ट आन्सर?
स्लीपिंग सिकनेस विचारला आहे. तर पहा, स्लीपिंग सिकनेस कोणत्या परजीवीमुळे होतो? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ट्रिपॅनोसोमा. कसं लक्षात ठेवणार? ट्रिपॅनोसोमा. स्लीपिंग सिकनेस, स्लीपिंग म्हणजेच झोपणे, झोपणेला हिंदीत काय म्हणतात? सोना, सोजाना, सोजा म्हणतो ना आपण, तसं सोना. तर ट्रिपॅनोसोमा असं लक्षात ठेवा. ठीक आहे. विच पॅरासाइट कॉजेस किरॅडियासिस? तर कोणता पॅरासाइट कॉज करतो जार्डियासिस? ऑप्शन ए एंटामोइबा, ऑप्शन बी जिराडिया लॅम्ब्लिया, लेशमानिया आणि ट्रिपॅनोसोमा. करेक्ट आन्सर काय असणार आहे? प्रश्नावरूनच उत्तर लक्षात येऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच पॅरासाइट कॉजेस बॅलेंटिडायसिस? बॅलेंटिडायसिस विच पॅरासाइट कॉजेस? कोणता पॅरासाइट कॉज करतो? ऑप्शन ए एंटामोइबा, ऑप्शन बी बॅलेंटिडियम कोलाय, गेराडिया आणि ट्रिपॅनोसोमा. दिसलं तुम्हाला आन्सर? बघितलं तुम्ही, परंतु इथे डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चनवरून लक्षात येईल. विच पॅरासाइट कॉजेसमध्ये इथे जे नाव आहे आता हे बॅलेंटिडायसिस, तर हेच नाव कुठे आहे? इथे पण आहे. त्यामुळे तुम्ही क्वेश्चनवरूनच हा पण क्वेश्चन सोडवू शकता. त्यानंतर विच बॅक्टेरिया कॉजेस निमोनिया कॉमनली? तर कोणता बॅक्टेरिया कॉज करतो निमोनिया कॉमनली? ऑप्शन ए हेमोफिलस इन्फ्लुएंझा, स्टॅफायलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आणि सुडोमोनास. तर याचंही उत्तर आपल्याला क्वेश्चनवरून सोडवता येते. कोणता बॅक्टेरिया कॉजेस करतो निमोनिया कॉमनली? तर स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. विच बॅक्टेरिया कॉजेस फूड पॉयझनिंग? आता फूड पॉयझनिंग कोणत्या बॅक्टेरियामुळे होते? ऑप्शन ए सॅल्मोनेला, ऑप्शन बी स्टॅफायलोकोकस ऑरिस, क्लेप्सिलिया आणि नेझरी. तर बॅक्टेरिया कॉजेस फूड पॉयझनिंग कशामुळे होते? काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन बी आहे करेक्ट आन्सर, स्टॅफायलोकोकस ऑरियस. तर पहा, हे जे बॅक्टेरिया कॉज करतो पॉयझनिंग, तर पॉयझनिंगसाठी तुम्हाला कसं लक्षात ठेवावं लागेल? घरी जेवण, फूड पॉयझनिंग विचारलं आहे तर एक ट्रिक सांगते छोटीशी. आपल्या घरी जेवण कोण बनवतं? मम्मी बनवते. ठीक आहे. उनको हिंदी में क्या बोलते हैं? एक औरत खाना बनाती है ऐसे बोलते हैं. औरत खाना बनाती है, त्या औरतवरून फूड पॉयझनिंग होते आपल्याला. तर तिच्यासोबत भांडणं नका करू, कधी फूड पॉयझनिंग करून देईल मग तुम्हाला. त्यामुळे औरत के साथ हमेशा अच्छा रहना चाहिए. त्यामुळे फूड पॉयझनिंग विचारलं. घरी फूड पॉयझनिंग, अन्न कोण तयार करत असतं आपल्या घरी? औरते जे आहेत, माणसं काम करतात का? नाही करत, औरते करतात. म्हणून फूड पॉयझनिंग जर विचारलं फूड्सचा संबंध, तर औरतेवरून ऑरियस, हे असं स्टॅफायलोकोकस ऑरियस असं लक्षात ठेवा. स्टॅफायलोकोकस ऑरियस करेक्ट आन्सर. विच बॅक्टेरिया कॉजेस UTI मोस्ट कॉमनली? तर आता UTI काय आहे? हा पहा, UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके, UTIचं लॉंग फॉर्म काय आहे? युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर विच बॅक्टेरिया कॉज युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मोस्ट कॉमनली? तर कोणता बॅक्टेरिया कॉज करतो UTI? ऑप्शन ए क्लेप्सिलिया, प्रोटीजस, इकोलाय, एंट्रोकोकस. काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर काय असणार आहे? विच बॅक्टेरिया कॉज UTI मोस्ट कॉमनली? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इकोलाय. UTI म्हणलं असा उच्चार होतच आहे थोडा बहुत त्याच्यात, असं UTI इकोलाय. त्यानंतर 94चा क्वेश्चन आहे,
विच बॅक्टेरिया इज कॉल्ड गोनोकोकस? कोणत्या बॅक्टेरियाला गोनोकोकस नसेल, इथं गोनेरिया असेल. तर विच बॅक्टेरिया इज कॉल्ड, हां एक मिनट, गोनोकोकस लिहिलं आहे का? अरे हे काय झालं, बॅक. मी काय केलेलं आहे माहिती आहे का, एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत वेगवेगळ्या पेपर्समधून मी घेतलेले आहेत क्वेश्चन्स, मग ते प्रश्न तिथेही असंच लिहून आहेत, मी जशाच तसे लिहिलेले आहेत. ठीक आहे. तर विच बॅक्टेरिया इज कॉल्ड गोनोकोकस, तर काय असणार आहे पहा. ऑप्शन ए ट्रिपोनिमा, ऑप्शन बी नेझरिया गोनेरिया, ऑप्शन सी क्लामायडिया आणि ऑप्शन डी क्लेप्सिलिया. काय असणार आहे करेक्ट आन्सर? नावावरूनच लक्षात आपल्याला येईल, नेझरिया गोनेरिया. नंतर विच व्हायरस कॉज रेबीज. ओके, कोणत्या व्हायरसमुळे होतो रेबीज? इन्फ्लुएंझा व्हायरस, लायसा व्हायरस, ऑप्शन सी पोलिओ व्हायरस, हिपॅटिटस व्हायरस. तर कोणत्या व्हायरसमुळे होतो रेबीज? काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर याच्यावर ट्रिक्स पहा, लक्षात राहण्यासाठी सांगत आहे. रेबीज व्हायरस सगळ्यांना माहिती आहे कुणापासून होतो रेबीज? डॉग्सपासून होतो. ठीक आहे. मग डॉग चावला की रेबीज होतो. ठीक आहे. पण ते मग जे की ज्यावेळेस डॉगचा होतो त्यावेळेस लाळ जी राहते कुत्र्याची, डॉगची जी लाळ असते त्याच्यामुळे रेबीज होतो, असं ट्रिक्ससाठी फक्त. ठीक आहे. मग ते डॉग लाळ असं कसं लक्षात ठेवणार तुम्ही? तर हे पहा, इथे काय लिहिलं आहे? लायसा व्हायरस. लायसा व्हायरसला तसं समजा तुम्ही, म्हणजेच काय, लाळ डॉगची असं समजा, लायसा व्हायरस. ठीक आहे. तर रेबीज जो आहे, विच व्हायरस कॉज रेबीज, तर लायसा व्हायरस कॉज द रेबीज. इथे लिहिले बघा, रेबीज जो आहे तो डॉग, लाळ घालते म्हणून लायसा असं लिहिलेलं आहे. विच व्हायरस कॉजेस पोलिओ. आता पोलिओ कोणत्या व्हायरसमुळे होतो? मिझेल्स व्हायरस, रेबीज व्हायरस, पोलिओ व्हायरस आणि इन्फ्लुएंझा व्हायरस. तर जो पोलिओ व्हायरस आहे तो पोलिओ व्हायरसनीच होतो. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच व्हायरस कॉजेस मिझेल्स. मिझेल्स कोणता व्हायरस कॉज करतो? काय असणार आहे? ऑप्शन ए मम्स व्हायरस, रुबेला व्हायरस, रुबिओला व्हायरस आणि इन्फ्लुएंझा व्हायरस. तर आता मिझेल्स कोणत्या व्हायरसमध्ये येतो? पहा, लक्षात ठेवण्यासाठी इथे मिझेल्सला विचारले तर माहिती आहे का, मिझेल्स, मम्स आणि रुबेला जी की MMR ही जी वॅक्सिन आहे ही यूज केली जाते. MMR. तर इथे दिले मिझेल्स कोणत्या व्हायरसमुळे होतो. कोणत्या व्हॅक्सिन सांगितल्या मी? मिझेल्स सांगितल्या, नंतर मम्स सांगितल्या, मिझेल्स, मम्स आणि रुबेला सांगितल्या. म्हणजे हे मम्स आणि रुबेला हे ऑप्शनमध्ये येतील का? येणारच नाही. तर राहिला इन्फ्लुएंझा व्हायरस आणि रुबिओला व्हायरस. आणि इथे रुबिओला दोन दिले म्हणजे कन्फ्यूज करत आहे तुम्हाला ते. त्याच्यावरून थोडंसं डोकं लावून तुम्ही असं जर डायरेक्ट आन्सर नाही आला तर असंही सोडू शकता. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी रुबिओला व्हायरस. नंतर विच व्हायरस कॉजेस मम्स. आता कोणता व्हायरस कॉज करतो मम्स? पॅरामिक्झो व्हायरस, रुबेला व्हायरस, रुबिओला व्हायरस, रुबेला आणि रुबिओला आणि ऑप्शन डी ॲडिनो व्हायरस. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पहा, मम्स व्हायरस, विच व्हायरस कॉज मम्स. तर मम्स जे नाव आहे ते रुबेला, रुबिओला आणि ॲडिनो याच्यामध्ये येत आहे का? नाही. काही एमवरचं नाव इथे येत आहे मिक्झो व्हायरस. तर पॅरामिक्झो व्हायरस कॉज करतो मम्स व्हायरस. कळालं. याच्या आधी आपण पाहिला होता मिझेल्स. मिझेल्स कोण कॉज करतं मग? मिझेल्स जे आहे ते कोण कॉज करतं? तर मिझेल्स रुबिओला व्हायरस काय करतं? मिझेल्स कॉज करतं. मम्स कोण कॉज करतं? पॅरामिक्झो व्हायरस. नेक्स्ट क्वेश्चन, आजचा लास्टचा क्वेश्चन असणार आहे, विच व्हायरस कॉजेस रुबेला.
मग रुबेला कोणत्या व्हायरसमुळे होतो? विच व्हायरस कॉजेस रुबेला? ऑप्शन ए रुबेला व्हायरस, मिझेल्स व्हायरस, रेबीज व्हायरस आणि ॲडिनो व्हायरस. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर रुबेला कशामुळे होतो? रुबेला कशामुळे होतो? तर रुबेला व्हायरसमुळे होतो. किती सोपं आहे उत्तर, काय विचार करत बसला तुम्ही? रुबेला व्हायरसमुळेच होतो ना. आणि आता तुमच्यासाठीचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 100चा. विच व्हायरस कॉजेस चिकन पॉक्स? तर कोणता व्हायरस कॉज करतो चिकन पॉक्सला? कोणत्या व्हायरसमुळे होतो चिकन पॉक्स? मिझेल्स, मम्स, व्हेरिसोला जोस्टर व्हायरस आणि पोलिओ व्हायरस. चिकन पॉक्स, किती मोठं नाव आहे रे बाबा हे, चिकन पॉक्स. हिंटवरून काढा, कोणता व्हायरस कॉज करतो चिकन पॉक्स? मला या क्वेश्चनचं आन्सर कमेंट करा. ठीक आहे, आजचे आपले 50 MCQ संपलेले आहेत. जर तुम्हाला असंच माझे 15 प्रत्येक पार्ट बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, थँक्यू सो मच माझं लेक्चर बघितल्याबद्दल.